मागच्या महिन्यामध्ये खूपच गॅसचा जी कमतरता भासलेली होती, त्याच्यामध्ये हा इंडक्शनची जी मागणी ती खूप वाढलेली होती आणि खूप साऱ्या कंटेंट क्रिएटर्सनी ह्या इंडक्शनचे व्हिडिओज बनवलेले होते. पण माझा हा जो व्हिडिओ आहे हा गॅसची कमतरता आहे त्यामुळे इंडक्शन याच्यासाठी नाही आहे, तर अजून पण याचे खूप सारे फायदे आहेत. जसं की गरमीमध्ये जर तुम्ही इंडक्शन वापरत असाल तर बिलकुल गरमी होत नाही, कारण की याच्यामध्ये जी हीट निघते ही फक्त त्याच्या बेसपुरतीच मर्यादित असते आणि ते बाहेर गरम होत नाही. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे इंडक्शनचा. खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, असं नाही की खूपच याच्यामध्ये इलेक्ट्रिक आहे तर खूपच बिल येत असेल, तर असंही काही नाही आहे. एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह आहे हे प्रॉडक्ट आणि वापरायला पण खूप इझी आहे, खूप व्यवस्थित आणि काही याच्यामध्ये काही असं भीतीदायक प्रकार पण नाही आहे. अगदी तुम्ही छोटे मुलं पण म्हणजे आसपास असतील तरी पण हा कुकटॉप यूज करू शकतात. असं नाही की गरम आहे म्हणून हात लावला तर काही म्हणजे चटका वगैरे बसेल, कारण की हा जो पार्ट आहे हा पूर्ण त्यांनी असा ह्या प्लेटचा सिरॅमिक प्लेट आहे ही बिलकुल पण गरम होत नाही. तर त्याच्यामुळे वापरायला खूप इझी आणि सेफ आहे. त्याच्यासोबतच एकच याच्यामध्ये हे आहे की याला 3 पिन लागते. व्होल्टेज चांगल्या प्रकारचं व्होल्टेज याला पाहिजे असतं, त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी लागेल, कारण की जर कमी व्होल्टेजचं जर सॉकेट असेल तर तुम्हाला ते चेंज करून घ्यावं लागेल आणि अदरवाईज हे जर तुम्ही तिथे लावलं तर शॉर्ट सर्किट पण होऊ शकतं. तर लावण्या अगोदर काळजी घ्या की 3 पिनचं सॉकेट हे लागेल. तर याच्यासोबतच याच्यामध्ये ना खूप सारे असे वेगवेगळे पॅटर्न्स म्हणजे कंट्रोल पॅनल्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्ही याला वापरू शकतात. आता इथे ही जी प्लेट आहे, जे सर्कल तुम्ही बघताय, फक्त ह्या सर्कलमध्येच तुम्हाला भांडं ठेवावं लागणार आहे. सर्कलच्या बाहेर गरम होत नाही भांडं. त्याच्यामुळे काय आहे की इंडक्शन यूज करताना तुम्हाला तुमच्याकडे फक्त इंडक्शन सेफ असेच भांडे असावे लागतात. याच्यामध्ये ॲल्युमिनियम किंवा जे आपलं मातीचं भांडं आहे ते गरम याच्यावर होणार नाही. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आयर्न आणि आपलं जे म्हणतो आपण स्टीलचं भांडं, हे भांडे चांगल्या प्रकारे गरम होतात. फक्त त्यांचा बेस हा सपाट पाहिजे, म्हणजे ह्या प्रकारचं भांडं हे तुम्हाला हवं असतं. ठीक आहे. तर भांडे याच्यावर जर व्यवस्थित वापरले तर कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये जेवण जळत वगैरे नाही. त्याच्यामुळे बनवायला खूप सेफ आहे आणि इझी पण आहे. त्याच्यासोबतच याच्यामध्ये ना चपाती, डोसा, इडली, मिल्क गरम करणं हे सगळेच तुम्ही करू शकतात. मी ट्राय केलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात असं नाही की बरेच व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं की याच्यामध्ये चपात्या होत नाही किंवा डोसे होत नाही, तर तसा काहीही प्रकार नाही याच्यामध्ये. याच्यात व्यवस्थित प्रकारे चपात्या आणि डोसे, इडली, मिल्क गरम करणं हे सगळं होतं. तर त्याच्यामुळे हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की याच्यामध्ये कसे पदार्थ बनवायचे, म्हणून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही नक्की बघाल. आज फक्त हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर याच्यासोबतच याच्या पाठीमागे हा असा एक्झॉस्ट फॅन जसा असतो ना, तसं याला एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे गरमी आहे ती गरम होतं हे मशीन, त्याला हे थंड ठेवण्याचं काम करतं. आता काळजी एकच घ्यायची की हे जे मशीन तुम्ही जिथं ठेवत असाल तिथे फक्त पाणी सांडलेलं नको, कारण की ह्या फॅनच्या खाली जर पाणी असेल तर ते पाणी ॲब्झॉर्ब करतं. त्यानंतर माझ्याकडे हा असा एक पॅन आहे, हा आयनचा पॅन आहे आणि याचा बेस पण तुम्ही पाहू शकता पूर्ण फ्लॅट आहे. तर हा सुद्धा याच्यावर आपण ठेवू शकतो आणि याच्यात सुद्धा कुकिंग होऊ शकते. तर आता मी ऑन करून दाखवते तुम्हाला. स्टँड बाय मोड आला आहे, नंतर ऑनचं बटन केलं आहे मी आणि त्यानंतर डोसा चपातीसाठी मी ऑन केलं आहे. आता किती वेळामध्ये भांडं गरम होईल तुम्हाला दाखवते आणि गरम झालं आहे की नाही ते पण तुम्हाला बघूया. गरम झालं आहे का नाही, आवाज आला ना, तर 2 ते 3 सेकंदातच हे गरम होऊन जातं. पाहूया. हिस्ट्रीचा जो पॅन आहे ह्याचा पण बेस तुम्ही बघू शकता, पूर्ण फ्लॅट आहे. ह्याला पण गरम करूया. स्टँड बाय मोड आहे, ऑन करायचं आणि डोसा चपातीवर ठेवले मी. गरम झालं, गरम झालं.
आवाज आला असेल तर आता आपण इथे पॉज करूया. नंतर हा बनवण्याचा तवा आहे. तर याचा पण बेस मी बघू शकतो. ह्या प्रकारचा बेस आहे याचा, फ्लॅट आहे. तर हा सुद्धा याच्यावर गरम होतो आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही याच्यावर पण पोळ्या बनवू शकतात. ऑन करते, स्टँड बाय मोड ऑन. ठीक आहे. तर हा तवा पण आपला याच्यावर गरम झालेला आहे. दूध मी यात घेतलेला आहे. जो पॅन तुम्हाला दाखवलं होतं मी, त्या पॅनमध्ये आपण हे दूध ठेवणार आहोत आणि किती वेळात हे दूध होतं ते बघूयात. दूध उकळलेलं आहे. तर हे असं आपलं कम्फर्टेबल, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि मुव्हेबल प्रोडक्ट आहे. काम करण्यासाठी लागतात.